Welcome students. Now see the examples on that harmonic progression, that three types of means: arithmetic mean, geometric mean आणि harmonic mean. बरोबर. तर take that the first. बघा आता verify that we have to check there. Verify the following sequences are harmonic progression. तर दिलेल्या त्या ठिकाणच्या सिक्वेन्स ह्या हार्मोनिक प्रोग्रेशन आहेत का नाही, दॅट वी हॅव टू टेस्ट. तर फर्स्ट सी दॅट इज 1/3. बघा 1/5, 1/7, 1/9, दॅट इज द डॉट डॉट. बरोबर. आणि मग आपण yesterday we can define about the harmonic progression, the sequence t1, t2, t3 dot dot tn dot dot is called that the harmonic progression if the reciprocals of that terms means t1 1 upon t1, 1 upon t2, 1 upon t3 dot dot 1 upon tn becomes that of the arithmetic progression. त्यावेळेस त्या दिलेल्या सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल हा त्या ठिकाणी कोण पाहिजे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि मग अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण शिकलो, त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि मग बघा नाउ देअरफॉर मग इथं म्हणायचं द रेसिप्रोकल्स ऑफ, बघा द रेसिप्रोकल्स ऑफ ईच टर्म इज, आणि आता ते काय येणार आहे, that is 3, 5, 7, 9 that of the dot dot. आणि मग आता इथं कन्फर्म करा. आणि आपण जसं जॉमेट्रिक प्रोग्रेशनला पुढची टर्म भागिले अगोदरची टर्म, तसं इथं वजाबाकी आली पाहिजे पुढच्या टर्म मधून अगोदरची टर्म. हियर द फर्स्ट टर्म इज ए, दोन्हीकडेही तेच आहे. आणि आता इथं मात्र असतो डिफरन्स, त्याला आपण इथं कॉमन डिफरन्स म्हणतो. आणि तो सगळीकडे बरोबर किती आहे, 5 minus 3 equal to that of the 2. And therefore this sequence 3, 5, 7, 9 कोण, ही सिक्वेन्स आहे, 3, 5, 7, 9 dot dot is an arithmetic progression. आणि मग आता आपण म्हणणार आणि मग त्याचे रेसिप्रोकल घ्या. याचा अर्थ 1/3, 1/5, 1/7, 1/9 dot dot is a harmonic progression. तर असं ते चेक करायचं त्या ठिकाणी. त्यानंतर बघा आता दुसरी सिक्वेन्स कोण आहे, 1/3, सी दॅट 1/6, 1/12, 1/24 डॉट डॉट. त्यानंतर मग द रेसिप्रोकल्स ऑफ दॅट ईच टर्म आर कोण आलं, 3, 6, 12, 24 डॉट डॉट. आणि इथं लगेच लक्षात येतं बघा, हिअर a इक्वल टू 3 अँड कॉमन डिफरन्स बघा 6 वजा 3 3 येत आहे, परंतु 12 वजा 6 मात्र 6 येत आहे. अँड देअरफॉर 3 नॉट इक्वल टू दॅट ऑफ द 6. आणि याचा अर्थ अँड देअरफॉर 3, 6, 12, 24 इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. बरोबर. आणि म्हणून दिलेली सिक्वेन्स 1/3, 1/6, 1/12 डॉट डॉट इज नॉट हार्मोनिक प्रोग्रेशन. तर असं ते डिटेक्ट करा, म्हणजे मग आपल्याला ते व्यवस्थितरित्या मिळून जातं. तर हे त्या ठिकाणचे शब्दप्रयोग कसे उपयोगात आणले त्याच्यावरचं ते उदाहरण होतं. आणखी एक बघू. त्यानंतर बघा तर 5 थर्ड वन 5 10/17, सी दॅट काही असू द्या, काही प्रश्न पडत नाही. त्यानंतर 10/32 डॉट डॉट देअर, काय असं आणखी एक टर्म दिले त्यांनी, दॅट इज 10/47 डॉट डॉट. तर अशी ती सिक्वेन्स आहे. आणि मग बघा देअरफॉर द रेसिप्रोकल्स ऑफ दॅट ईच टर्म इज कोण आलं, 1/5, त्यानंतर 17/10, त्यानंतर 32/10, त्यानंतर 47/10 डॉट डॉट. बरोबर. रेसिप्रोकल आता मी वाक्य दिलं नाही, तुम्ही समजून घ्यायचं त्या ठिकाणी. अँड देअरफॉर हिअर फर्स्ट टर्म इज 1/5 अँड, आणि आता ह्याचा ह्याची वजाबाकी मिळवा, मग ह्याची मिळूया.
तर सी दॅट आणि मग 17/10 मायनस दॅट 1/5 नॉट 5 दॅट इज इक्वल टू एलसीएम आला तुमचा 10. लक्षात आलं. मग इथं 10 आहे तर इथं 5 म्हणजे इथं 2 न गुणावं लागेल. दॅट इज 17 मायनस 2 दॅट इज 15/10 म्हणजेच आले तुमचे 3/5. बरोबर. त्यानंतर आता पुढची टर्म एकदा कन्फर्म करा. 32/10 मायनस 17 बाय दॅट ऑफ द 10. आता छेद समान आहे. बरोबर आलं तुमचं 15 बाय दॅट ऑफ द 10 दॅट इज 3/5. पुढं काही गरज नाही, लगेच लक्षात येते बघा. 27 वजा 32 15च येतात आणि मग त्या रेसिप्रोकल घेतल्यानंतर आणि मग इथं म्हणा अँड देअरफॉर कॉमन डिफरन्स d इक्वल टू 3/5 आणि म्हणून आता परत वाक्य द्यायचं अँड देअरफॉर 1/5 बघा 17/10 32/10 47/10 डॉट डॉट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आल्या आणि मग म्हणून परत याचा रिस्पॉन्स घेतला की तुम्ही इथंच येता, अर्थ नाही बदलत. अँड देअरफॉर 5 10/17 10/32 10/47 that of the dot dot is harmonic progression. तर असे हे कन्फर्म करा. तेव्हा अनुभव आल्याशिवाय प्रत्यक्षात त्याचा आपण विचार केल्याशिवाय त्या गोष्टी क्लिअर होत नसतात. आला. त्यानंतर तर असं हे हार्मोनिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याच्यामधला आपण रेसिप्रोकलच्या अर्थानं विचार केला. तर असं हे चेक करा त्या ठिकाणी. त्यानंतर सेकंड बघा फाइंड द nth टर्म अँड फाइंड द nth टर्म बघा फाइंड द nth टर्म अँड हेन्स 8th टर्म. म्हणजे अगोदर nth टर्म मिळवायची ना आणि मग त्याच्यावर आपल्याला 8th टर्म पाहिजे. फाइंड द nth टर्म अँड हेन्स द 8th टर्म ऑफ द फॉलोइंग हार्मोनिक प्रोग्रेशन्स of the following harmonic progressions. आता त्यांनी पहिलं उदाहरण दिलंय तर बघू. तर आहे ती हार्मोनिक प्रोग्रेशन दॅट इज 1/5 1/10. काही प्रश्न लगेच लक्षात येतं बघा. 1/15 1/20 डॉट डॉट आलं. आणि मग आता आपणाला त्या ठिकाणी त्याचा विचार करणे आहे. आता ही दिलेली हार्मोनिक प्रोग्रेशन आहे, आपल्याला त्याची nth टर्म पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी त्याला डिफाईन केलेलं नाही. बरोबर. परंतु अरिथमेटिक प्रोग्रेशनची आपल्याला nth टर्म माहिती आहे. बरोबर. आणि मग बघा नाउ दिस इज एन HP, दिस इज अ हार्मोनिक प्रोग्रेशन आणि आता त्यांचा रेसिप्रोकल घ्या. मग वाक्य द्यायचं आता. देअरफॉर द रेसिप्रोकल्स ऑफ गिवन टर्म्स आर. मग काय येतील ते दॅट इज 5 10 15 20 डॉट डॉट इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अशी ती त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळाली. आणि मग आपल्याला माहिती अँड देअरफॉर इट्स फर्स्ट टर्म इज दॅट ऑफ द 5 आणि कॉमन डिफरन्स d इक्वल टू ऑल्सो 5. सगळीकडे बघा 10 वजा 5 15 वजा 10 20 वजा 15 पुढची टर्म बरोबर 25 असणार आहे. आणि मग त्याची nth टर्म काय असते अँड देअरफॉर द nth टर्म ऑफ कोणाची अरिथमेटिक प्रोग्रेशनची. देअरफॉर द nth टर्म ऑफ म्हणायचं तिथं अबाहू अरिथमेटिक प्रोग्रेशन इज. मग त्याला थोडा वेळ आपण t नाव देऊ. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज t इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. कसं असतं ते पहिल्या पदामध्ये पुढच्या ह्याच्यात डिफरन्स मिळवत चालायचं. बरोबर. t इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d अँड देअरफॉर दॅट t इक्वल टू खरं tn सूत्रामध्ये असतात. tn इक्वल टू वाटल्यास देऊ काय हरकत नाही. tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d अँड देअरफॉर हिअर tn इक्वल टू a आहे तुमचा 5 बघा प्लस दॅट n मायनस 1 टाइम्स दॅट ऑफ द 5 कारण d ची किंमत सुद्धा तुमची 5च आहे. आणि मग तुम्हाला nth टर्म बरोबर मिळेल बघा
5 प्लस, फक्त हे विस्तार करा, साधा आहे ते, that is -5 and therefore Tn equal to that of the 5 times n. बरोबर. आणि मग आता आपण म्हणायचं, तर म्हणून त्याला आपण नाव टी दिलं होता. तर हे सूत्राप्रमाणे जाऊ, कारण आपल्याला परत त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे, म्हणून असंच म्हणूया. and therefore T equal to, किंवा म्हणू द्या, काय फरक पडत नाही. and therefore the nth term of our given harmonic progression is 1 upon Tn and that is equal to 1 upon 5 times n. तर अशी ती nth टर्म झाली आपल्या हार्मोनिक प्रोग्रेशनची. त्यासाठी nth टर्म तुम्ही कोणाची उपयोगात आणली अगोदर? आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या a plus n minus 1 into d. तर जॉमेट्रिक मध्ये तेच कसं असतं, a into r raised to n minus 1. पण तो भागाकार असतो, r म्हणजे कॉमन रेशो, तर d म्हणजे कॉमन डिफरन्स. तर असं हे आहे. आणि आता 8th टर्म मिळवायला काहीच हरकत नाही. and therefore the 8th term is that is 1 upon 5n that is equal to 1 upon 40, कारण n equal to 8. बरोबर. आपल्यास कंसात द्या, इथं काही प्रश्न नाही बघा, लक्षात येतच. तर असं हे मिळवणे आहे. त्यानंतर आणखी एक बघू, म्हणजे एक एक उदाहरण मिळवले की तुमचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही घरी मात्र अभ्यासच करायला पाहिजे. कारण तुम्ही आता मी ऑब्झर्व केलं, येताना फक्त 3 जणांनीच ते व्हिडिओ तुम्ही व्ह्यू केले. तुम्ही फक्त नुसतं नजर ओपन केलं, क्लिक केलं, पाहिलं तरी ते माझ्याकडे येतात, पण तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघता का नाही बघता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण हे जग विश्वासानं चालतं. तुम्ही फक्त बघितलं नाही, अभ्यास केला, त्याच्यात माझा अजिबात तोटा नाही. तर व्हिडिओ अपलोड झाला, तुमच्याकडे पोहोच झाला की तुम्ही तो बघायलाच पाहिजे, ही इमानदारी तुमच्याकडे असायला पाहिजे. आता 24 तास होत आले तरी फक्त 3 जणांनाच तो बघितलाय, फक्त व्ह्यू केलाय, ऑब्झर्व केला का नाही, स्टडी केला का नाही हे मला कसं कळणार. त्यामुळे मी परत एकदा सांगतो, यू कॅन लर्न दॅट थिंग, कारण परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागतं. तर असं ते आहे. त्यामुळे तुम्ही ते अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. तर सी दॅट. तर सेकंड वन बघा, 1/2 सिमिलर 1/5 1/8 1/11 लगेच लक्षात येतं त्या ठिकाणी. दॅट इज द हार्मोनिक प्रोग्रेशन. बरोबर. आणि मग आता therefore it's a reciprocals are, रेसिप्रोकल टर्म्स आर. काय प्रश्न आहे? आणि ते कोण आले तुमचे? 2 5 8 11 डॉट. and therefore this is the sequence whose first term is a equal to 2 and common difference is 5 वजा 2 8 वजा 5 तीनच येतात. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, लक्ष पाहिजे, आवड पाहिजे. तुम्ही जर नाही ऑब्झर्व केलं त्याच्यात तुमचाच तोटा आहे. आणि मग बघा, and therefore nth term is a t equal to, आता tच म्हणतो, a plus n minus 1 into d. बरोबर. and therefore t equal to a आहे तुमचा 2, n minus 1, d आले तुमचे 3. आणि ह्यांची बेरीज वजाबाकी करा. 2 plus 3n minus 3 and therefore t equal to 3n minus that of the 1. कारण 2 वजा 3 तुमचे वजा 1 राहिले. ही टर्म कोणाची झाली? nth टर्म आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची. रेसिप्रोकल घेऊन जी एपी मिळाली त्याची. आणि मग म्हणायचा, and therefore the nth term of our given harmonic progression is Tn equal to 1 upon t and that is equal to 1 upon 3n minus 1. कारण 1 म्हणून ते नाव बदललंच पाहिजे. आणि मग आता आपल्याला पाहिजे त्याच्यावर म्हटलं, and hence हा शब्द आहे, hence find the 8th term. आणि मग आता काय अडचण नाही. and therefore t8 equal to 1 upon 3 into 8 minus 1 असंच द्या आणि मग व्यवस्थित कॉल करा. that is 1 upon 23. तर असे हे चांगले चांगले उदाहरणं आपल्या समोर येतात. तर असे हे हार्मोनिक प्रोग्रेशनचा अर्थ आता तुमच्याकडे क्लिअर मिळाला. तर लाईक ऑफ दॅट यू कॅन थिंक करेल. त्यानंतर थर्ड बघा आता. तर आता जाऊ AM GM HM कडे. फाइंड AM. तर
प्रॉब्लेम मध्ये किंवा क्वेश्चन मध्ये सुद्धा शॉर्ट फॉर्मच असतात. फाइंड AM ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स. तर ते नंबर पॉझिटिव्हच पाहिजेत. 2 पॉझिटिव्ह नंबर्स. Find AM of 2 positive numbers whose GM and HM is. The geometric mean and harmonic mean are 4 and 16 by 5 respectively. म्हणजे क्रमशः त्या ठिकाणी 4 and 5 respectively. तर ह्या कुठल्या तरी दोन गोष्टी ते देतात, एक गोष्ट तुम्हाला मिळवायला सांगतील. म्हणून तर एक म्हणजे थेरम एक असतो, रिझल्ट एक असतो, सूत्र एक असतं, उदाहरण मात्र अनेक असतात. आणि मग काही अडचण नाही बघा. आणि मग आपण आता ते नंबर्स मानू. फाइंड अरिथमेटिक मीन ऑफ 2 नंबर्स आणि ते पॉझिटिव्ह आहेत. लेट x and y आर 2 पॉझिटिव्ह नंबर्स. बरोबर. तर असे ते माना. झालं. मग आपल्याला माहिती आहे that AM of that 2 numbers is capital A equal to x plus y upon 2. हे सगळे सूत्र द्या प्रथम. त्यानंतर geometric mean of that 2 positive numbers is g equal to square root of xy. आणि harmonic mean of these 2 positive numbers is h equal to 2xy upon that x plus y. तर उदाहरण सोडवा, तुमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु तुम्ही जर असं कंटाळा करत असाल, लेझीनेस असेल, अडचणी असू शकतात. एका दिवशी माझ्याकडनं पण व्हिडिओ नाही अपलोड करण्यात येत, म्हणून मी काही त्याचा पिच्छा सोडत नाही. एका दिवशी ठीक आहे, परंतु काल 24 तास होत आले तरी सुद्धा तुम्ही ऑब्झर्व नाही करत. याचा अर्थ यू आर बिकम्स लेझी ऑर अनदर प्रॉब्लेम्स दॅट यू कॅन गेट वेल. बरोबर. त्यामुळे स्टडी दॅट थिंग्स. झालं. आणि मग आता विचार करू. मग आता आपण AM मिळवायचा आहे, म्हणजे A मिळवायचा आहे. मग काय काय दिलंय? G आणि H दिलंय. तर जे दिलंय त्याचा उपयोग करा. गिवन दॅट. मग जे दिलंय त्याला व्यवस्थित कॉल करा. गिवन दॅट काय? G इक्वल टू 4 आणि H इक्वल टू 16 by 5. मग ह्या दिलेल्या ह्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळणार आहे. आणि मग आपला उद्देश काय असणार आहे? x आणि y मिळवणं. बरोबर. दोन गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपल्याला दोन अननोन पार्ट मिळवताच येतात. जे जे दिले त्याचा उपयोग करूया. मग स्क्वेअर रूट ऑफ g इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ xy दॅट इज 4. याचा अर्थ पूर्ण वर्ग करू लगेच. स्क्वेअरिंग बोथ साइड्स xy इक्वल टू 16 आणि त्याला नाव देऊ 1 नंबर. म्हणजे आपल्याला दोन अननोन आहेत. कोण? x आणि y. x आणि y आले की AM मिळणारच, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन गोष्टी दिल्यात ना त्यांनी आपल्या समीकरणाप्रमाणेच. दोन समीकरण जर x आणि y मधले असतील तर आपण ते सायमल्टेनियसली वी कॅन सॉल्व देम, वी कॅन फाइंड देम. तसंच आहे त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरं काय आहे? h इक्वल टू 16 by 5. याचा अर्थ 2xy अपॉन दॅट x प्लस y इक्वल टू 16 by 5. झालं का? आणि दोन गोष्टी आहेत, बरोबर उपयोगात आणू. तर इकडं येऊ. तर असे प्रयत्न करायला शिकलोच पाहिजे. तर बघूया आता. वाटल्यास त्याला 2 नंबर चढवल्या, काही अडचण नाही. आणि मग आता एकाची किंमत येते, आपण ती पुट करू. and therefore putting the value of xy from 1 in a 2. मग किती आले बघूया. 2 times 16 divided by x plus y equal to 16 by that of the 5. बरोबर. तर दुसरं समीकरण आता आपल्याला मिळतंय. बघा कसं घडतंय ते. मग मी इथं xy ची किंमत ठेवली. इथं आले तुमचे xy बरोबर 16. लक्षात आलं. म्हणजे 16 कॅन्सल झाल्या. पुढची स्टेप दी वाटल्यास 2 upon x plus y equal to 1 upon that of the 5. आणि मग आणखी एक समीकरण मिळालं बघा. याच्यापेक्षा हे आपल्याला आणखी सोपं जाईल. and therefore taking the cross multiplication x plus y equal to that of the 10. आणि याला नाव देऊ आता 3 नंबर. आता याच्यापेक्षा हे सोपं समीकरण झालं की नाही. मग आता कोणतरी आपल्याला मिळवायचं आहे. मग y ची किंमत x च्या भाषेतली जी तुम्हाला सोपी वाटेल याच्यानुसार इथं रिप्लेस करा किंवा याच्यानुसार इथं रिप्लेस करा. परंतु इथून इथं येणं सोपं आहे. आणि मग आता विचार करू. and therefore putting the value of y x च्या भाषेत किंवा putting the value of y from 3 as y equal to 10 minus x in 1. परत 1 नंबर कडे जायचा. आणि मग आता बघू काय घडतंय ते. and therefore that
x into bracket 10 minus x equal to 16. आलं बघा. Therefore 10x minus x square equal to 16. मग त्या सर्वांना आपण तिकडे घेऊन जाऊ. x square minus 10x plus that 16 equal to 0. तर कसं आलं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण. ते x स्क्वेअर तिकडे गेले, अधिक झाले, वजा 10x झाले आणि हे 16 तुमचे तसेच होते. फक्त साइड बदलून मी त्यांना इकडे लिहिला, अर्थ नाही बदलला. तर लक्षात आलं का? a बरोबर b म्हटलं की b बरोबर a असतंच ना. झालं. आता त्याचे अवयव काय येतील बरं? सरळ सरळ आहे. 8 2 16 वजाबाकी बेरीज 10च येते. याचा अर्थ ते फॅक्टर्स काय आले? x 8 x 12 that is equal to 0. आणि मग हे उदाहरण आपण सोडलेत बघा वर्ग समीकरण. याचा अर्थ काय होतो? x 8 equal to 0 कॉमा द्या किंवा और म्हणा x 2 equal to 0 and therefore x equal to 8 or x equal to 2. आणि आता x आणि y काय येतात ते बघा. बघा काय घडतंय ते. नाव दोन्ही किमती घेतो आम्ही बघा. फॉर x equal to 8 आल्यात आपण विचार करायला पाहिजे. y बरोबर काय येणार? 10 8 equal to 2. बघा. त्यानंतर फॉर x equal to 2 y बरोबर काय येणार? 10 2 that is 8. म्हणजे 8 आणि 2च आले ना. बरोबर. x ची किंमत 8 घेतली तर y ची किंमत 2 येते. x ची किंमत 2 घेतली की y ची किंमत 8 येते. कारण ते त्याचेच अवयव आहेत. कोणाचे? ह्या वर्ग समीकरणाचे. आणि मग आता बघूया. and therefore their arithmetic mean is a equal to काय सूत्र होतं आपलं? x plus y upon 2. दोन्ही किमती टाका. बघा x ची किंमत मी 8 घेतली तर y ची किंमत 2 येते भागिले 2 5च आले. आणि 8 अधिक 2 आणि 2 अधिक 8 काही फरक आहे का? नाही, काहीच अडचण नाही. फक्त एवढं लिहिलं तरी चालेल. आणि therefore शेवटी म्हणा arithmetic mean is a equal to that of the 5. तर असं एक मीन देतील, दुसरे तुम्हाला मिळवता येऊ शकतात. तर ह्या उदाहरणातून असं आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर तर असेच आहेत ना ते उदाहरण. कोणतरी अननोन ते देत असतात. तर सी दॅट. बघा आता फोर्थ वन. फाइंड HM. आता हार्मोनिक मीन मिळवायचा. सेम वे फाइंड HM of two positive numbers. परत पॉझिटिव्ह नंबर्सच आले. तर बघा तिथं मगा सुद्धा 8 आणि 2 they are positively pure. Whose arithmetic mean and geometric mean are. त्यांचे AM आणि GM आता दिलेत. that is 15/2 and that of the 6. म्हणजे अरिथमेटिक मीन हा त्याचा 15/2 आहे. जॉमेट्रिक मीन हा त्याचा 6 आहे. परत तीच प्रक्रिया. त्यामुळे मी म्हटलं बघा सूत्र एक उदाहरण अनेक. याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळतोच आहे. मग मानायचं लेट x, y आर टू पॉझिटिव्ह नंबर्स. मानले. and therefore their arithmetic mean. आता ते वाक्य तुम्ही कन्सिडर करायचा. therefore their arithmetic mean a equal to x plus y upon 2. geometric mean is g equal to square root of xy. आणि हार्मोनिक मीन h equal to 2xy upon that of the x plus y. त्यामुळे आपले सूत्र लक्षात राहतात. कायमस्वरूपी आपल्या ते ब्रेन मध्ये सेव्ह केले जातात. म्हणून ह्या गोष्टी अभ्यासाशिवाय येत नाहीत. त्यामुळे तुम्ही ते ऑब्झर्व करत चला. प्रामाणिकपणा हा असलाच पाहिजे. त्यामुळे कारण तुम्ही आमच्या समोर नाहीत, आमच्या आणि तुमच्या समोर आम्ही पण नाही आहात. म्हणून विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर बघूया काय घडतंय ते. आणि आता काय काय दिलंय? AM दिलाय. गिवन दॅट a equal to 15/2 लगेच येणार बघा. आणि g equal to that is the 6. आणि मग काम संपलं. बघा लगेच रिप्लेस करूया. therefore x plus y लगेच एक समीकरण तयार झालं बघा. 15/2 and therefore x plus y equal to 15 call 1. सेम टेक्निक. बरोबर. त्यानंतर आता काय दिलंय? g दिलंय. also square root of xy equal to that of the 6. आता स्क्वेअर करा. therefore xy equal to 36 call that of the 2. काहीच अडचण नाही बघा. म्हणून तर ह्याचा वर्ग केला, याचा वर्ग केला. तुम्ही याचा वर्ग करणार आणि इकडे नाही घेणार, चुकणार.
याचा वर्ग केला इकडं नाही घेणार तरी चुकणार, म्हणून समीकरण आहे ते इक्वेशनच्या नियमानुसार दोन्हीकडेही आपण स्क्वेअर केला. आणि मग मगासारखंच फ्रॉम 1 बघा फ्रॉम 1 y बरोबर काय येणार आहे आता 15 minus x in that of the two. लगेच आलं बघा. And therefore that x into bracket 15 minus x equal to 36. Same technique. Therefore 15 minus x square equal to 36. आता यांना इकडे घेऊन जावा म्हणजे लिहिताना मात्र लेफ्ट हँड साइडला बरोबर. मग हे x स्क्वेअर तिकडे गेले पॉझिटिव्ह झाले वजा 15x झाले अधिक 36 तसेच राहिले. लक्षात आलं. तर x स्क्वेअर तिकडे गेले पॉझिटिव्ह झाले तुम्ही इकडे कसं काय आले फक्त आपण साइड बदलून त्यांना परत लिहिला. म्हटल्यास एक स्टेप तुमच्या समोर खात्रीसाठी देतो म्हणजे परत तुम्ही नको म्हणायला तुम्ही काहीतरी थापा मारता. therefore बघा आता 0 इक्वल टू इकडे ती टर्म गेली 36 प्लस x स्क्वेअर आणि वजा 15x. मग लिहिताना आता हे साइड इकडे लिहिणं योग्य आहे की नाही आपल्याला सोयीस्कर वाटलं पाहिजे काहीतरी संयुक्तिक वाटलं पाहिजे. असं लिहिणं योग्य नाही वाटत आणि म्हणून तर आपण असं लिहिणार x स्क्वेअर मायनस 15x प्लस 36 इक्वल टू 0. परत मगासारखं झाला. आता काय अवयव येतील बरं 36 आहे 12 आणि 3 15 येतात 9 आणि 4 36च येतात परंतु 9 आणि 4 15 येतात का वजा नाही येत. तरी असं ते जज करा हे तुम्ही शिकलात बघा आणि म्हणून तर थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही बघायला पाहिजे. अँड therefore आणि मग आता अवयव डायरेक्ट घेऊया x minus 12 into x minus 3 equal to 0 बरोबर अधिक 36 वजा 15x आले. याचा अर्थ पुढचं स्टेटमेंट काय असणार x minus 12 equal to 0 x minus 3 equal to 0. स्टेप बाय स्टेप जायचं. therefore x equal to 12 or x equal to 3 दोन्ही किमती घेतल्या तरी आपलं बदलत नाही बरोबर. आणि मग बघा and therefore we have y equal to y बरोबर काय असणार आहे तुमचं 15 minus 12 equal to 3 or y equal to 15 minus 3 equal to 12. म्हणजे x ची किंमत 12 आली तर y 3 येतो x 3 आले तर y 12 येतो. याचा अर्थ बदलायची गरज आहे का नाही म्हणजे कुठलीही किंमत घेऊ शकतो आपण आणि मग म्हणा and therefore for कुठला तरी एक क्रम घ्या. एक तर x बरोबर 12 घेऊ therefore for x equal to 12 and y equal to 3 we have कोणी घेतलं तरी काही फरक पडणार नाही बघा. we have harmonic mean h equal to 2 into bracket xy divided by x plus y. म्हणताना मी x plus y म्हटलं लिहिताना असे लिहिले. आणि आता किती आले बरं तर 12 3 36 2 72 72 आणि हे आले तुमचे 15. तर 3 चा भाग जातोय बरोबर. तर 3 2 6 24 3 72 3 5 15 याच्या पुढे तो जाणार नाही आणि दॅट इज द हार्मोनिक मीन ऑफ दॅट टू नंबर्स whose am and gm are given to me. असं ते उदाहरण तुमच्याकडं आलं बघा. पॉझिटिव्हच नंबर आले तर ते विशेष म्हणजे शब्दाप्रमाणे त्या ठिकाणी असतात आपण मात्र शब्दाप्रमाणे नाही वागत. तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ ऑब्झर्व करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा. हे जग विश्वासावरती चालतं त्यामुळंच तुम्ही थोडंसं विचार करत चला. आता GM ला मिळवू. पहिल्या उदाहरणात आपण AM मिळवलं दुसऱ्या उदाहरणात आपण आता HM मिळवलं. आता GM मिळवा. बघा फाइंड जॉमेट्रिक मीन सेम टेक्निक फाइंड जॉमेट्रिक मीन ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स. परत पॉझिटिव्हच नंबर आले पाहिजेत आणि येणारच बघा. टू पॉझिटिव्ह नंबर्स whose AM and HM are whose AM and HM are 75 and 48 respectively. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमशः म्हणजे AM 75 असणार HM 48 असणार. तर असंच ते आहे. तेव्हा सूत्र सांगायचे आणि चालायचं पुढं. तर परत सोल्युशन त्याच पद्धतीने मिळेल बघा. लेट x, y आर टू पॉझिटिव्ह नंबर्स. हे वाक्य तुमच्या पद्धतीने द्या. तिथं थोडंफार इकडे इज वॉज झालं तरी काय फरक पडत नाही पण आपले महत्त्वाचे मुद्दे तिथं रिप्रेझेंट व्हायला पाहिजे आपल्या अँसरमध्ये. म्हणून तुम्ही अभ्यास करणं हाच एकमेव पर्याय.
आणि त्यानंतर अँड देअरफॉर इट्स अरिथमेटिक मीन a इक्वल टू प्रत्येक सूत्र द्या x लिहिलं की ते पाठ होत चालतं g इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ xy h इक्वल टू 2 टाइम्स xy अपॉन x प्लस y आला तर असे हे सूत्र तुमच्याकडे मिळाले 2 टाइम्स xy अपॉन x प्लस y आणि आता जे जे दिलं ते लिहा मग am दिलाय याचा अर्थ a बरोबर 75 आहे hm दिलाय याचा अर्थ h इक्वल टू 48 आहे आणि मग त्यांना कलेक्ट करू पहिलं समीकरण बघा बरोबर मिळत आहे and therefore x plus y upon 2 equal to that of the 75 याचा अर्थ xy ची किंमत येते ना लगेच देऊन टाकू त्याला समीकरण कॉल करू and therefore x plus y equal to हे दोन तिकडे गेले 150 झाले आणि पहिलं समीकरण तुमचं आलं दॅट इज 150 बरोबर तर असं ते 150 आहे लेक ऑफ इट जरा एक समीकरण मिळालं ना काहीच अडचण नाही बघा त्यानंतर आता याच्यात दिल्या also 2 टाइम्स xy अपॉन x प्लस y इक्वल टू 48 किती छान बघा दॅट इज 40 आणि आता x प्लस y ची किंमत आहे ना आपल्याकडे इथं रिप्लेस करू मग सारखं चालायचं आहे काही अडचण नाही बघा and therefore मग आता मी x प्लस y ची किंमत इथं टाकतो and therefore 2xy upon that 150 equal to 48 बरोबर मग परत हे दोन इथं कॅन्सल करूया therefore xy upon 75 that is 48 आणि मग आपल्याला आला दुसरा अर्थ xy equal to 48 into 75 येऊ द्या काही फरक पडत नाही आणि मग आपण आता त्या y ची किंमत याच्यात टाकू बरोबर मगासारखं ते वर्ग समीकरण मिळून जाईल काय गुणाकार सुद्धा काय मिळवायचं नाही बघू काय अडचण येते ते झालं त्याला रिमूव्ह करूया पटकन मिळेल बघा त्याला 2 नंबरचं नाव द्या and therefore from 1 y equal to 150 minus x replace in that of the 2 आता y ची किंमत आपण टाकू therefore बघा x into bracket 150 minus x equal to 48 into 75 तर आता गुणाकार करावाच लागेल ना that is 150x minus that x square that is equal to कारण त्याशिवाय आपल्याला अवयव येणार नाहीत झालं येतील काही अडचण नाही तर 48 75 किती आले बरं तर त्याचा गुणाकार एका साईडला करू इथं मी करतो माझ्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ह्यानं तो कलेक्ट करायचा काही प्रश्न नाही तर 75 8 150 300 600 म्हणजे 8 45 600 आले 60 राहिले शिल्लक 75 4 75 4 किती आले 7 चौक 28 28 आणि 20 300 300 आणि 360 म्हणजे 3600 आला गुणाकार दॅट इज 360 तर बघूया कसं होतंय ते मग परत त्यांना इकडे ट्रान्सलेट करूया and therefore x square minus 150x plus that 3600 equal to 0 बरोबर कारण हे तिकडे गेल्यामुळे साईन बदललं पण ही साईड 0 झाली ना मग लिहिताना फक्त आपण अल्टरनेट कॉल केलं काही अडचण नाही आणि मग कसं येणार बरं ते 150 चं रूपांतर 120 आणि 30 बरोबर 120 आणि 30 चा गुणाकार बरोबर काय येतोय 3600 येतोय तर असे जज करा तुम्हाला बरोबर मिळेल बघा आणि मग x स्क्वेअर मायनस 120 नॉट x स्क्वेअर नको आता डायरेक्ट अवयव येतात काही प्रश्न नाही x मायनस 120 x मायनस 30 वजा 150 गुणाकाराला अधिक 3600 बरोबर 0 आले and therefore x equal to 120 comma x equal to 30 आणि दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आले काही अडचण नाही and therefore y equal to आणि मग म्हणायचं तिथं for x equal to 120 y equal to 30 कारण इथं बदल झाला or for x equal to 30 y equal to 120 कारण बेरीज शेवटी 150च आली पाहिजे तर असं तुमचं ते मिळालं आणि मग आता जाऊ gm कडे काही प्रश्न नाही बघा and therefore geometric mean g equal to square root of कसंही घ्या गुणाकार बघा 120 गुणिले 30 येणार किंवा 30 गुणिले 120 येणार गुणाकार बदलतो का नाही दॅट इज 3600 याचा अर्थ त्या g ची किंमत आली तुमची 60
तर असे ते उदाहरणं तुमच्याकडं प्राप्त झाले. तर इथंच थांबू, म्हणजे उद्याच्याला दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणाकडे आपण जाऊ. कारण जास्त तुम्हाला पण त्रास मी देत नाही, पण तुम्ही जर ते ऑब्झर्व नाही व्हिडिओ केले, ते सबस्क्राईब नाही केले, तर मग आम्हाला हे काम बंद करावं लागेल. तर तुम्ही प्रामाणिकपणे ते व्हिडिओ ऑब्झर्व करायलाच पाहिजेत, ॲटलिस्ट इन आवर कॉलेज. बाहेरच्यांचं कारण ते कळत नाही कुणी पाहिलं ते. तर तुमच्यावरती विश्वास आहे, तर हे सगळं जग विश्वासावरती चालतं. त्यामुळं स्टडी दॅट थिंग्स वेल.